सांगली जिल्हा अमॅच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या माध्यमातून पार पडलेल्या जिल्हा निवड आणि अजिंक्य स्पर्धेचा सांगता समारंभ आज संपन्न झाला। यामध्ये विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक खेळाडू मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशन सांगली यांच्या वतीने 8 व 9 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल सांगली या ठिकाणी ज्युनियर जिल्हा मैदानी खेळ निवड चाचणी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या स्पर्धेचं उद्घाटन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपमहापौर माननीय श्री गजानन मगदूम सर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे। या स्पर्धेमध्ये एकूण सांगली जिल्ह्यातून 750 खेळाडूंनी सहभाग नोंदवलेला आहे। या स्पर्धा 14, 16, 18 व 20 वयोगटातील मुलामुलींच्या आहेत। यातून डेरवन येथे दिनांक 27 ते 30 ऑगस्ट रोजी त्या राज्य स्पर्धा होणार आहेत। त्याकरता सांगली जिल्ह्याचा संघ निवडला जाणार आहे। हा संघ 26 तारखेला या ठिकाणून रवाना होईल। 125 खेळाडूंचा संघ या ठिकाणी निवडला जाणार आहे। या स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा संघटनेला मोलाचं सहकार्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसंच सर्व वर्तमानपत्राचे क्रीडा विभागाचे काम करणारे सर्वांनी चांगले सहकार्य केलेलं आहे। चालू वर्षी आपण यावेळेला ऑनलाईन एंट्री खेळाडूंच्या मागवल्या आणि याला पूर्ण चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। या स्पर्धा यशस्वी पार करण्यासाठी संघटनेचे आमचे जे शिवछत्रपती पुरस्कार विजयी आहेत बापू समलेवाले सर, युवराज खटके सर, गणेश सिंहासने सर, याचबरोबर जिल्ह्यातून जे सर्व पंच चालले आहेत त्यांनी अगदी मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेले आहेत। या स्पर्धा 2 दिवस चालणार आहेत। सांगली जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक असोसिएशनच्या माध्यमातून या जिल्हा निवड आणि अजिंक्य स्पर्धेचा सांगता समारंभ होतो आहे। या स्पर्धेसाठी आलेल्या आणि विजेते झालेल्या सर्व खेळाडूंना मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आलेले आणि ही प्रणाली आता आम्ही मॅन्युअल करत आहोत, परंतु पुढच्या वेळेला हे ऑनलाईन पद्धतीने ह्या सर्टिफिकेट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, जेणेकरून आपल्या सांगली जिल्ह्यातील खेळाडू वंचित राहू नये आणि त्यांना पुढील त्यांच्या करिअरमध्ये हा प्रमाणपत्राचा त्यांचा उपयोग व्हावा आणि शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांनी घ्यावा, एवढंच कार्य। सिद्धांत जगताप 1500 मीटर धावणे 20 वर्षाखालील मुले असेल तर आपलं नमस्ते, मी जयराज जालंधर बर्गे। माझा मुलगा 20 वर्षाखालील विविध स्पर्धेत भाग घेतला आहे। आज सांगली क्रीडा संकुल येथे सांगली जिल्हा ॲमेच्युअर असोसिएशन याच्याकडून राज्य निवड चाचणी मैदानी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। काल शनिवारी 7 तारीख आणि आज रविवारी 8 तारीख 8 आणि 9 या 2 दिवसात सांगली जिल्हा ॲमेच्युअर असोसिएशनने अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आयोजन करून सर्व खेळाडूंची काळजीपूर्वक सर्व त्यांचे रिझल्ट लावलेले आहेत। सर्व गोष्टीत पारदर्शकपणा व्यवस्थित आहे। शेड्यूल पण व्यवस्थित ठेवलेलं आहे असोसिएशनने, त्याबद्दल पालक म्हणून मी त्यांचे खूप खूप आभारी आहे। याबरोबर जे विजेते खेळाडू आहेत राज्याला निवड झालेले आहे
त्यांचे अभिनंदन आणि ज्यांची निवड झाली नाही अशा खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. सांगली जिल्हा ॲथलेटिक मैदानी स्पर्धा ज्युनियरी निवड चाचणी स्पर्धा 8-9 तारखेपासून चालू झाल्या. पावसामुळे मागच्या महिन्यातच 1 ते 2 तारखेला घेण्यात येत होत्या, परंतु या पावसामुळे 7, 8 आणि 9 तारखेला घेतल्या. ह्या स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडल्या. जवळजवळ 500 ते 600 मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. अंडर-14, अंडर-16, अंडर-18, अंडर-20 अशा मुलं आणि मुली असे ग्रुप होते. या ग्रुपमध्ये बऱ्याच मुलांनी चांगला परफॉर्मन्स दाखवला. चांगल्या पद्धतीने स्पर्धा पार पडल्या आणि कुठल्याही पंचाची किंवा कुठल्याही पालकांची तक्रार न होता ह्या स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे पार पडल्या. अशा स्पर्धा पाठीमागपेक्षा आता ह्या वर्षी झालेल्या निवड चाचणी चांगल्या प्रकारे पार पडली आणि या स्पर्धेत बऱ्याच मुलांनी चांगले परफॉर्मन्स दाखवले. अंडर-20 असू द्या, अंडर-19, 18 असू द्या, मुलींनी चांगले परफॉर्मन्स दाखवला. आणि माझं मत आहे पुढील ज्या 27, 28, 29 डेरवण येथे होणाऱ्या स्पर्धेत आपल्या सांगली जिल्ह्याचा संघ चांगला काम करील आणि सांगली जिल्ह्याचं नाव लौकिक करेल.